काही शोध लागलाय का ॲम्ब्युलन्सचा? अरे किती वेळ लावताय? जयदीप, तू कोणाला सांगितलंस ॲम्ब्युलन्स शोधायला? आईसाहेब काळजी करू नका, माझा एक माणूस आहे, पण त्याला अजून लोकेट करता आली नाहीये ॲम्ब्युलन्स. अरे मग पोलिसांना कळवूयात ना आता लगेच. नाही नाही, नको, थांबूया थोड्या वेळ. कुणासाठी? ईशासाठी. ती आली की तिला विचारून काय तो निर्णय घेऊया. ईशासाठी? का? का काय? तिने विचारलं की मला न सांगता तुम्ही त्यांना का हलवलं हॉस्पिटलमध्ये, तर अरे पण हो न्यू की ब्रो इन लॉना स्वतः डॉक्टरच पळवून नेतील म्हणून. सोनिया तू जरा गप्प बस. आईसाहेब मला तरी झेंडेवरच संशय. झेंडे? झेंडे का आता? कारण त्याला हे नक्की माहितीये की आपण त्याला इथे जास्त वेळ उभं करणार नाही आणि त्याचं दादाशिवाय पानही हलत नाही. पण जर विलासनी हे काम केलं असेल तर तो विक्रांतना अपाय नक्कीच करणार नाही. नाही हे सगळं ठीक आहे, पण ब्रो इन लॉना कोणी दुसऱ्यांनीच पळवून नेलं असेल तर? नाही, मी पण तोच विचार करत होतो, पण मला तसं काही कारण दिसत नाही. आणि रिसेंट पास्ट मध्ये दादाचा कोणाशी पंगा झाल्याचं मला तरी आठवत नाही. डोंट यू थिंक की यू आर प्लेइंग विथ हिज लाईफ? व्हॉट नॉनसेन्स सोनिया, मी सांगतोय ना हे काम नक्की झेंडेनेच केलंय. अरे फक्त हा तुझा गेस आहे, आणखीन काय? जयदीप, तू जरा ईशाला फोन कर आणि तिला हे सांगू नकोस, फक्त ती कधी येते एवढं विचार. आईसाहेब. ईशा, जयदीप भाऊजी सर कसे आहेत? मी भेटून येते त्यांना. थांब ईशा, विक्रांत त्यांच्या रूम मध्ये नाही आहेत. नाही आहेत म्हणजे? बहिणी तू प्लीज धीराने घे. दादाला कोणीतरी किडनॅप केलं. काय? पण हे कसं शक्य आहे? सरांना इथून कसं कोणी किडनॅप करू शकतं? भाऊजी तुम्ही इथे नव्हतात का? मी तुम्हाला सांगून गेले होते की तुम्ही सरांजवळ थांबा म्हणून. मी इथेच होतो वहिनी. हे बघ ईशा, आम्ही अजून पोलिसांना कळवलेलं नाहीये. तू आल्यानंतरच तुला सांगून हा निर्णय घेऊ असं आम्ही ठरवलं. ईशा, ही अशी काय वागते? मलाही वाटलं होतं की ती प्रॅक्टिकली विचार करून पुढचं पाऊल उचलेल. तिला इतका त्रास होतोय? आपण विक्रांतच्या विरुद्ध मोहीम उघडलेली असताना का? आय डोंट नो आईसाहेब, पण मला वाटतं आपण तिला थोडा वेळ देऊया. एव्हरीथिंग इज ओके. तुम्ही बाहेर थांबा, मी आहे इथे. काय लागलं की सांगतो तुम्हाला. विक्रांत, तू आता इथं सेफ आहेस, माझ्या बरोबर आहेस. लवकर बरा हो. घरातले सगळे लोक तुझ्या विरोधात गेले. मला तुला नीट सगळं समजून सांगायचं. माझ्या या जागेबद्दल कुणालाही माहित नाही, घरच्यांना सुद्धा. हो साहेब. हो साहेब. काय? या जागेबद्दल तुझ्याकडून सुद्धा दुसऱ्या कुणाला कळता कामा नये. हो साहेब, समजलं साहेब. पण पुढे काय ऑर्डर आहे? विक्रांतला आपण इकडे घेऊन आलोय. ईशा आणि जयदीप दोघं काही गप्प बसणार येते नाही. त्यांच्यावर नीट लक्ष ठेव. चालेल साहेब. काही चूक होता कामा नये. हो. जा.
मित्रा बघवत नाही तुला असं, काय बोलत नाहीस, डोळे सुद्धा उघडत नाहीस. लवकर बरा हो, तुला सगळं नीट समजून सांगेल मी. का झालं हे सगळं असं? का तुझा माझ्यावर विश्वास बसत नाही? पण मी बोलतोय ना ते एकदम खरं आहे विक्रांत. ईशा आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. ही सगळी तिचीच चाल आहे. आपल्या विरोधात गेली आहे ती, राजनंदिनी झाली आहे ती. कधी पटेल तुला? यावेळी तू तिला वाचवलं, पण मी तिला सोडणार नाही. तुझा प्रत्येक श्वास ही माझी जबाबदारी आहे विक्रांत, आणि त्यासाठी मी काहीही करू शकतो विक्रांत. तुला माहिती आहे ईशा तुला फसवते विक्रांत, आणि हे मला सहन होत नाही. तिने आपल्या मैत्रीत विष कालवलंय, याची शिक्षा तर तिला होणारच. मीच करणार तिला शिक्षा. तुला फक्त सरांचा भूतकाळ दिसतोय. अगं पण ते तुझ्याशी कसे वागले याचा विचार करून बघ, आठवून बघ जरा. हाच तो माणूस आहे ज्यानं ईशा निमकर सारख्या साध्या भुसट मुलीवर विश्वास ठेवला. असा विचार करून बघ ना की कदाचित जावई बापूंना राजनंदिनीवर केलेल्या अन्यायाचा पश्चाताप होत असेल, म्हणून तर ते तुझ्यावर इतकं प्रेम करतात. अगं तुझ्यावर चालवलेली गोळी सुद्धा त्यांनी झेलली. ईशा, राजनंदिनीच्या पायी तू स्वतःचं नुकसान का करून घेतेस आणि जावई बापूंवर अन्याय का करतेस? झालं गेलं गंगेला मिळालं. आता पुन्हा नव्यानं संसाराला सुरुवात कर. येणाऱ्या बाळाचा विचार कर. काय करू मी? ईशा म्हणून विचार करू की राजनंदिनी म्हणून? आई बाबांचं म्हणणं पटतंय, पण ईशा म्हणून येणाऱ्या बाळाचा विचार केला तर मला ईशा म्हणूनच विचार करायला हवा, राजनंदिनी म्हणून नाही. अहो निमकर, जेवा ना. इतकं कशाला बोललात ईशाला? हे एकदम असं बोलून जातं आणि मग बघितलंत ना कशी जेवणावरची इच्छा उडून जाते. एक घास सुद्धा खाल्ला नाहीये तुम्ही. घशाखाली नाही उतरणार घास. माहितीये मलाही नाही जाणार जेवण. पोरगी आल्या पावली परत गेली. हो, गरोदर आहे. किती वाईट वाटतंय.
किती काळजी वाटते तिची. आपल्या मुलीला असं बोलताना बापाला आनंद होत नाही पुष्पा. मनावर घाव होत असतात, पण कधी कधी ते गरजेचं असतं. हो माहितीये मला, पण काय बरोबर काय चूक हे ना कळेन असंच झालंय बघा आता. मला सांग पुष्पा, ईशानं आता फक्त स्वतःचा विचार करावा, राजनंदिनीचा विचार करू नये असं मी म्हटलं तर काय चुकलं ग माझं त्यात? तुला पटलं नाहीये माझं हे म्हणणं? हो पटलंय मला, पण ईशा सुद्धा असा वेड्यासारखा विचार करेल का? नाही ना. नेमकं ईशा जर म्हणतेय की तिला स्वप्नात हे सगळं दिसलं तर दिसलं असणार ना. आपणही तिच्या जागी जाऊन विचार करायला हवा. तिला समजून घेतलं पाहिजे आपण आता. पण तिचं हे राजनंदिनी प्रकरण आता बंद झालं पाहिजे आणि आपणही तिला त्या बाबतीत प्रोत्साहन करणं बंद करूया. हो मान्य आहे मला, आपण तिला मदत केली पाहिजे. नेमकं अहो इतक्या लहान वयात किती जबाबदाऱ्या येऊन पडल्यात तिच्यावर आणि त्या सगळ्या ती सांभाळतीये. त्याच्यात हे सुरू झालंय, त्यात गरोदर आहे. आपल्याशिवाय कोणाचा आधार आहे तिला? अहो माझा फोन बघितलात का? काय पडद्यामागे ठेवलायस तू? हो का? अगं काय बघतेस? काही नाही. ईशा पोचल्याचा मेसेज फोन काही आलाय का बघतीये. तुम्ही तुमच्या फोन मध्ये बघा ना, काही आलाय का तिचा मेसेज किंवा फोन? हो नेमकर कुठलं संकट आलं नसेल ना तिच्यावर? देवी आई, माझ्या मुलीचं नीट रक्षण कर ग बाई. आई साहेब, मला वाटतं आपण लवकरात लवकर काहीतरी डिसिजन घ्यायला पाहिजे. मला ना तुमचं वागणंच कळत नाहीये. मी आता नाही थांबणार. सोनिया वेट, कोणाला फोन करतेस? ऑब्विसली पोलिसांना. तुम्ही नुसते डिस्कस करत बसलात. तू वेडी आहेस का जरा? आता काय बोलतोय आपण इथे? आपण नाही, तुम्ही दोघे बोलताय. तुम्ही दोघे बोलताय की पोलिसात जायचं नाही म्हणून. हो सुनबाई, कारण त्यात धोका आहे. रिअली? पोलिसांना कळवण्यात केव्हापासून धोका वाटायला लागला हो तुम्हाला? सोनिया वेट, बघ आम्हाला जरा विचार करू दे. कसं आहे, या सगळ्यात घरातले काही लोक इन्व्हॉल्ड असण्याची शक्यता आहे, म्हणून आम्ही घाई करत नाही. ही सिच्युएशन फार ट्रिकी आहे. जयदीप, तू राजनंदिनीशी बोल. तिला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. येस आई सर. व्हॉट? राजनंदिनी प्लीज. ईशा इज ईशा, ती राजनंदिनी नाहीये. ब्रो इन लॉना किडनॅप केले. किडनॅप? ती आतमध्ये जाऊन काय बसली रूम मध्ये आणि इतका वेळ काय करते आत? आणि तुम्ही तिच्या ऑर्डर साठी थांबलात का? मला ना काहीच कळत नाहीये तुमचं. सोनिया, आम्ही करतोय ना विचार, तू कशाला हायपर होतेस? कारण तुम्ही काहीच डिसिजन नाही घेत आहात. जयदीप, आता जास्त वेळ थांबण्यात अर्थ नाही. तू आज जाऊन तिच्याशी बोलून घे. ओके आई सर. स्वतः एकटी नाही आहेस ईशा. कारण तुझ्या पोटात
आपलं बाळ वाढवाय. येस, यू आर प्रेग्नंट ईशा. आता तू आई होणार आहेस आणि मी बाबा. माय फ्रेंड वहिनी, वहिनी तू रडतीयस? दादाला पळवून नेलंय म्हणून वाईट वाटतंय का तुला? मला काळजी वाटते त्यांची. नो वहिनी, नो, प्लीज. वहिनी अगं तू काय बोलतीयस? गेले काही दिवस आपण काय प्लॅन्स करतोय? दादा हे आपलं टार्गेट आहे. ज्या माणसाने इतक्या लोकांचा विश्वासघात केलाय त्याच्यासाठी रडतेस तू. ज्याने राजनंदिनीला मारून टाकलं त्याच्यासाठी रडतेस. त्याची काळजी वाटतेय तुला? तुमचं बरोबर आहे. सरांनी राजनंदिनीला मारलं, मला नाही. मी ईशा आहे भाऊजी, आणि ईशाला सुद्धा भावना आहेत ना. वहिनी पण आता तू राजनंदिनी आहेस ना? हो, मी राजनंदिनी सुद्धा आहे, पण मी मुळात ईशा आहे ना. भाऊजी, माझा हा जन्म ईशा म्हणून झालाय. अशा दोन दोन व्यक्ती माझ्यात वागवणं मला तर खूप कठीण होतंय भाऊजी. आय अंडरस्टँड वहिनी. इट मस्ट बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू. आणि मला सोनियाने पण हेच सांगितलं होतं की तुला याचा त्रास होऊ शकतो. पण वहिनी, आपण जे ठरवलंय ते आपल्याला अचीव केलंच पाहिजे ना. मला आता काहीच कळत नाहीये भाऊजी. या क्षणी माझ्यातली फक्त ईशा जागी आहे, ह्याची जाणीव होतीये मला. आणि आई बाबा म्हणत होते ते. ओके ओके वहिनी, प्लीज डोंट क्राय, प्लीज. भाऊजी, तुम्हाला माहितीये मी अशी तडकाफडकी माहेरी का निघून गेले होते? कसली तरी पूजा होती ना? नाही भाऊजी, मी आई बाबांना मनवायला गेले होते. त्यांना इथे परत आणण्यासाठी गेले होते. पण भाऊजी, ते तयार नाहीये तिथे यायला. त्यांना आता त्यांच्या मुलीची, ईशाची खूप काळजी वाटते. त्यांना मला आणि विक्रांत सरांना नीट संसार करताना बघायचंय. सांगा ना भाऊजी, मी काय करू आता? आणि त्यांचं काय चुकतंय? ते फक्त त्यांच्या मुलीची काळजी करतात, तिच्या भविष्याची काळजी करतात. आणि राजनंदिनीशी त्यांचं काही देणं घेणं का असावं? भाऊजी, आई बाबा म्हणाले की मी पूर्णपणे राजनंदिनीला विसरलं पाहिजे. हे कसं शक्य आहे वहिनी? तोच तर प्रॉब्लेम आहे ना माझा. विक्रांत सरांच्या बाबतीत कुठलीही वाईट गोष्ट घडली की ती माझ्यातल्या राजनंदिनीसाठी चांगली असते. पण भाऊजी, ईशाचं काय? ईशाला वाईट वाटतं, कारण सरांनी तिच्यावर खूप प्रेम केलंय आणि अजूनही करतात. पण वहिनी, ईशा हा राजनंदिनीचाच पुनर्जन्म आहे ना. आणि दादाला धडा शिकवण्यासाठीच तो तुला मिळालाय. हो भाऊजी, हे सगळं बरोबर असलं तरी पण ते फक्त राजनंदिनीसाठी बरोबर आहे, ईशासाठी नाही. ईशाच्या मनाचं काय भाऊजी? तिचं मन गुंतलंय विक्रांत सरांमध्ये. कितीही झालं तरी त्यांचं असं हे गायब होणं
नाही सहन होते मला. वहिनी, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, दादा सगळ्यांशी इतका वाईट वागलाय तरी तू त्याचा इतका विचार का करतेस? बघ, तो आपला शत्रू आहे आणि शत्रूच राहणार आहे. पण त्या शत्रूचा अंकुर माझ्या पोटात वाढत असेल तर? भाऊजी, मी विक्रांत सरांच्या बाळाची आई बनणार आहे.